अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज. मी रुपाली देवकर नित्य स्वामी सेवा या युट्यूबच्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण माहिती बघणार आहोत ते ललिता पंचमी याबद्दल. नवरात्रीचा 5वा दिवस म्हणजे ललिता पंचमी म्हणून ओळखला जातो. गुजरात व महाराष्ट्रामध्ये ललिता पंचमीला खूप महत्त्व प्राप्त आहे. ललिता पंचमीची तुम्ही पूजाही मांडू शकता किंवा जर तुमच्या घरी घट बसवलेले असतात त्याच्यावरती तुम्ही 48 दुर्वांची जुडी व्हावी, तेही खूप चांगलं असतं. तसेच तुम्ही या दिवशी श्रीयंत्रावरती ललिता सहस्रनामाचं स्तोत्र पठण करत करत कुंकुमार्चन करावे, तेही ललिता पंचमी दिवशी खूप शुभ मानले जाते. तसेच लहान मुलांच्याकडून सरस्वती संच याचे पूजन करून घ्यावे व पालकांनी आपल्या मुलांच्या जिभेवरती दर्भ काडीने किंवा सोन्याच्या काडीने मधात ती बुडवून मुलांच्या जिभेवरती महालक्ष्मीचा अत्यंत प्रभावी ऐम हा मंत्र लिहावा. त्याच्यामुळे लहान मुलांची स्मरणशक्ती वाढते, मुलं अभ्यासात हुशार होतात, मन एकाग्र होतं. त्याच्यामुळे तुम्ही उद्या ललिता पंचमी आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय मुलांच्यासाठी अवश्य करा. तुमच्या मुलात खरंच खूप फरक दिसेल तुम्हाला. तसेच ललिता पंचमीची जर तुम्हाला पूजा मांडायची असेल तर सकाळी लवकर स्नान करून एका पाटावरती लाल वस्त्र अंथरून त्याच्यावरती तुम्ही ललिता पंचमीचा फोटो किंवा देवीची मूर्ती ठेवू शकता. पण सर्वात प्रथम गणेशाची पूजा करा, महादेवाची पूजा करा व पार्वतीची पूजा करा. नंतर तुम्ही ललिताची पूजा करा. ललिता पंचमीला या देवीला अनेक वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. लीला देवी, लीलावती, गौरी अशी अनेक नावे तिची आहेत. तुम्ही उद्या नक्की ही पूजा करा. श्री स्वामी समर्थ.